नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशमुखांवरील हल्ला आणि मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट. नागपूर जिल्ह्यात पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून वाहनांची तपासणी केली जाते. अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला, दगडफेक झाली, त्यात ते जखमी झालेत. याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधींनी. पाहूयात. नागपूर जिल्ह्यात काल काटोल येथे अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला आणि उद्याचं मतदान या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जात आहे. प्रत्येक वाहनांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे. कालच्या हल्ल्यानंतर आरोपींचा शोध सुद्धा पोलिसांकडून घेतला जातो आहे. यासाठीची चौकशीची मागणी जी आहे तीही करण्यात आलेली. या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोग जो आहे तो अलर्टवर आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. आणि उद्या मतदान आहे. कोणी रोकड किंवा मतदारांना प्रलोभन देण्यासाठी काही वस्तूंचं वाहतूक करू नये, प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक करू नये. त्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे. आणि हे दृश्य आपण बघू शकतो. आणि त्याचं बाकायदा व्हिडिओ शूटिंग सुद्धा केलं जात आहे निवडणूक आयोगाकडे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन वाटे, TV9 मराठी, नागपूर.